बघूयात पुढची बातमी। भाईंदरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। प्रताप सरनाईकांविरोधात भाजपने हा धडक मोर्चा काढला। मीरा भाईंदरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूयात। पंकज, नेमका काय आरोप आहे या संदर्भात ज्यामुळे थेट सरनाईकांविरोधात असा मोर्चा काढला गेला? आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। आपण आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, राजन साहेबांच्या ऐकली, योगेश कदमच्या ऐकली, रामदास कदम, संजय राऊत। कुठेतरी भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना नंतर त्यांच्या सत्तेत वाटचाल सहभागी झाली, त्यांच्यामध्ये असलेली धुसफूस बिहाइंड द कर्टन होती, पडद्यामागे त्यांची चर्चा सुरू होती, वाद सुरू होते। मात्र आता जगदीच्या निवडणुका जवळ यायला लागल्या, जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर येतोय, जागा वाटपावरून अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा हा संघर्ष जो आहे तो पडद्यामागचा संघर्ष आता छुपा संघर्ष समोर यायला सुरुवात झालेली आहे। मग रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, उत्तर पश्चिमची जागा असेल, पालघरची जागा असेल, अमरावतीची रवी राणांची जागा असेल, या सगळ्यावरनं ठाण्याची जागा असेल, संजय केळकर विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे, सगळ्या सर्वांची समोर यायला लागलाय। त्याचा भाग म्हणून प्रताप सरनाईक यांचं त्याचे जे आंदोलन, स्थानिक संदर्भ आहेत, स्थानिक घडामोडी आहेत, स्थानिक रेफरन्सेस आहेत, अशातून हे आरोप प्रत्यारोप केले जातात। मात्र त्याचं रिफ्लेक्शन हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसेल की काय, असा प्रश्न उपस्थित होतो। कारण योगेश कदम म्हणाले की आम्हाला वेगळी वाट बघावी लागेल, रामदास कदम 2 दिवसापूर्वी म्हणाले की विखूमध्ये आपण दोघे भाऊ भाऊ, आमचं येते वाटून खाऊ, तुमचं येते वाटून खाऊ, आमच्याला हात नका नाही। आज घोडास्पद म्हटलं त्यांनी, केसाने गळ्यात आपल्या अतिशय आक्रमक वक्तव्य, ही वक्तव्य विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मोदींना पंतप्रधान करणं किंवा मग 45 टार्गेट पूर्ण करणं, या टायटल खालती किंवा टॅग खालती त्याची जी ताकद आहे ती कमी केली जाईल किंवा ते वाद थोडेसे शमवण्याचा प्रयत्न केला जाईल, शांत केली जाईल। पण जेव्हा विधानसभेचा प्रश्न येईल तेव्हा हा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतील, अधिक निश्चित। आणि अशा पद्धतीने अगदी निवडणुका तोंडावर असताना याच मित्र पक्षांमध्ये अशा पद्धतीची धुसफूस पाहायला मिळणं, यामुळे राजकीय वर्तुळात निश्चित चर्चेचा एक धुरळा सुरू होतो।